नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑपरेशन टायगर हे आता अगदी जोरात सुरू आहे. ऑपरेशन टायगर याचा अर्थ वाघ वाचवा ही मोहीम नसून शिवसेनेतले वाघ बाहेर काढा अशी ही मोहीम आहे. शिवसेना अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून त्यांचे खासदार हे बाहेर काढा आणि ते एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये विलीन करा अशी ही मोहीम. संजय राऊत यांनी या मोहिमेचं वर्णन ही लांडग्यांची मोहीम आहे किंवा हे हे आम्ही वाघ आहोत आणि आमच्याकडे ऑपरेशन टायगर कोण करणार, तर हे ऑपरेशन लांडगा आहे अशा प्रकारे त्यांनी विधान केलं. नाना पटोले असं म्हणाले की हे ऑपरेशन गिधाड आहे, हे लचके तोडतायत, लोकशाहीचे लचके तोडतायत, पक्षांचे लचके तोडतायत. अर्थात जसं टाळी ही एका हाताने वाजत नाही, त्याच्यासाठी दोन गोष्टी लागतात, दोन घटना घडलेल्या असतात, तेव्हा कुठेतरी त्याची प्रतिक्रिया येते आणि प्रतिक्रिया काढून घेण्याचं कौशल्य किंवा ती प्रतिक्रिया उमटवणं हे कौशल्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्कीच दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या शिरपेचात दिल्लीमध्ये त्यांचा जो काय मान असेल त्या शिरपेचात आणखीन एक मोठा तुरा या निमित्तानं खोवला जातोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडून आलेले 9 खासदार आहेत. त्यांच्यापैकी 6 लोकांनी जे मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातले म्हणजे भांडूपचे राहणारे, भांडूपचे पूर्वीचे आमदार आणि मुलुंड ते घाटकोपर या पट्ट्यातले खासदार संजय दिना पाटील, त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम या विदर्भातल्या मतदारसंघातले संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर, धाराशिव म्हणजे लातूर, सोलापूरचा थोडासा भाग, बार्शी तालुका आणि उस्मानाबादचे काही तालुके असा मतदारसंघ असणारे ओमराजे निंबाळकर, त्याचप्रमाणे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि परभणीचे संजय जाधव. एवढे 6 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या पासून फुटलेले आहेत. याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. या लोकांनी कालच म्हणजे मंगळवारी लोकसभा अध्यक्षांकडे एक पत्र पाठवलेलं होतं की आमचा एक वेगळ्या गटाला मान्यता द्यावी. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी ओम बिर्ला यांनी या गटाच्या वतीनं जे बोलले असतील त्यांना असं सांगितलं की तुम्ही सर्व खासदारांना माझ्या समोर आणा आणि मग याचा निर्णय होईल. त्याप्रमाणे दिल्लीमध्ये घडामोडी सुरू आहेत आणि बुधवारी याचा तुकडा पडणार आहे आणि हा गट वेगळ्या गटाला मान्यता मिळणार आहे. आपल्याला आठवत असेल की एकनाथ शिंदे यांचं जे काही बंड किंवा त्यांनी जो शिवसेना पक्षावरती एक मोठा आघात केला, शिवसेना पक्षामधून ते बाहेर पडले, तो प्रकार सगळा 10 जून ते 20 जून 2022 म्हणजे बरोबर 4 वर्षापूर्वी घडला होता. आता पुन्हा जून महिन्याचा तोच सुमार येतोय आणि विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या स्थापनेचा दिवस 19 जून याच्या आगेमागे या सगळ्या घडामोडी घडतायत. हा एक महत्त्वाचा भाग आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती पुन्हा एकदा एक फुटीची कुऱ्हाड चाललेली आहे आणि हे सगळं का घडलं याची चर्चा आता अर्थातच पुढल्या सगळ्या काळामध्ये होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पुन्हा एकदा खासदारांनी तशाच प्रकारचे आरोप केलेत, असं म्हणू किंवा आक्षेप त्यांनी नोंदवलेले आहेत की उद्धव ठाकरे हे आम्हाला भेटत नाहीत, उद्धव ठाकरे आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, असं पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी दिल्लीमध्ये प्रश्न विचारला की अशा प्रकारच्या खासदारांच्या तक्रारी आहेत. तेव्हा अरविंद सावंत हे भडकले आणि ते म्हणले कोण बोलतंय, त्याची नावं सांगा. अर्थात या खासदारांची नावं पुढे येतील, त्यांची पत्रकार परिषद देखील लवकरच होईल आणि याच्यातून या सगळ्या घडामोडी पुढे येतील. पण याच्यातले काही खासदारांच्या वतीनं जे सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे नागेश पाटील अष्टीकर यांच्याकडे त्यांच्या पत्नीचं निधन झालं, तो एक दुःखद प्रसंग होता. त्याचप्रमाणे अलीकडेच त्यांचा वाढदिवस साजरा झाला, हा एक सुखद प्रसंग होता. या दोन्ही प्रसंगामध्ये ठाकरेंच्या वतीनं कोणीही त्यांना भेटलं नाही. हिंगोलीच्या परिसरामध्ये नांदेडला ठाकरेंची एक सभा देखील मधल्या काळात झाली होती, पण दौरा झाला होता, पण ते
आष्टीकरांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं किंवा काय करणं हे घडलं नाही. त्याचप्रमाणे दुसरे जे खासदार आहेत संजय दिनामामा पाटील. आता दिनामामा हे त्यांचे वडील हे त्या नावाने प्रख्यात होते. त्यांच्या नावापुढे संजयच्या नावापुढे असंच नाव जोडलं जातं. पण संजय पाटील यांच्या पत्नीला मध्यंतरी एक अपघात झाला, एक त्यांच्यावरती दुर्धर प्रसंग होता. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे तातडीनं गेले. त्यांनी मदतीचं प्रयत्न केले. त्यांना जी काय वैद्यकीय मदतीसाठी सुविधा जी हवी असेल ती दिली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे त्यांना जाऊन भेटले. पण ठाकरे भेटले नाहीत किंवा त्यांचा फोन आला नाही अशी तक्रार त्यांच्या वतीनं केली जाते. असे काही प्रसंग आहेत. आता याच्यामध्ये संजय जाधव हे परभणीचे जे खासदार आहेत हे शिवसेनेतले सगळ्यात जुने कार्यकर्ते, जुने नेते. आता यांचं एक म्हणजे या सगळ्या लोकांचं पुढे काय होईल, या 6 लोकांना त्यांना एक केंद्रीय मंत्रीपद दिलं जाईल असं आता सांगण्यात येतंय. असं काही चर्चा झाली असेल. मुळामध्ये ऑपरेशन टायगर हे आपण करत नाही आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्यात केला होता. एप्रिलमध्ये ते असंच म्हणालेले होते. त्याच्यानंतर त्यांच्या काही मंत्र्यांनी म्हणजे उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसात, गेल्या आठवड्यामध्ये अशा प्रकारचं विधान केलं होतं की असं काहीही सुरू नाहीये, आम्ही कोणाच्या संपर्कात नाही, कोणी आमच्या संपर्कात नाही. पण त्याच वेळेला काही शिंदेचे लोक, काही शिंदेचे सहकारी हे अशा प्रकारे चर्चा सुरू आहे, अशा प्रकारे खासदार आमच्या संपर्कात आहेत असं सांगत होते. एक कृपाल तुमाने हे एक त्यांचे विधान परिषद सदस्य आहेत आणि प्रतापराव जाधव हे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षातून ते खासदार निवडून आलेले आहेत. या दोघांनी दिल्लीमध्ये काल परवा असं सांगितलं की 6 खासदार तर फुटणारच आहेत, पण त्याच्याबरोबर 16 आमदार हे बाहेर पडणार आहेत शिवसेनेमधून. आता हा एक आणखीन एक नवीन मोठा धक्का हा शिवसेनेसाठी ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे असे तुकडे व्हावेत हे खरं तर मराठी लोकांना तितकंसं पचणारं, आवडणारं नाही. पण हे एक राजकीय वास्तव आहे की शिवसेना उबाठा या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं काम चालतं, ज्या पद्धतीनं निर्णय केले जातात किंवा निर्णय लोकांवरती लादले जातात, त्यांच्या आमदार खासदारांच्या मध्ये या तक्रारी आहेत, त्यांच्या कुरबुरी आहेत. शिवसेना उबाठाचे एक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणू की धाडसी आणि सडेतोड बोलणारे असे नेते भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार, हे फुटणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा जाधव यांनी सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये असं बोलणं हे मूर्खपण आहे. मला काही झालं तरी मी उद्धव ठाकरेंच्या पासून दुरावणार नाही. पण त्याचबरोबर जाधव यांनी आता असं स्पष्ट केलेलं आहे की पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मला विचारलं जात नाही, माझा सल्ला घेतला जात नाही. काही निर्णय कोकणाच्या संदर्भात जे असतील राजकीय निर्णय त्याच्यामध्ये माझा सल्ला घेतला जात नाही, विचारपूस होत नाही. पण अर्थात तरी देखील मी ठाकरेंच्या बरोबरच राहणार आहे. आता हे एका प्रकारे जाधव यांनी त्यांचं एक दुःख व्यक्त केलेलं आहे की सल्लामसलत होणं, नेत्यांची विचारपूस होणं, त्यांचं मत विचारात घेणं ही प्रक्रिया शिवसेना उबाठामध्ये होत नाही. याचं एक आणखीन एक उदाहरण भास्कर जाधव यांनी दिलं. तर ते फुटतील की नाही फुटतील हा एक पुढचा भाग आहे. नाही फुटणार कदाचित. पण काही आमदार हे असे असू शकतील की ज्यांना आजही असं वाटत असेल की ठाकरेंच्या बरोबर राहून आपलं काही फार भलं होणार नाही, आपल्या मतदारसंघाचं भलं होणार नाहीये. असे लोक पुढच्या काळामध्ये वेगळं होण्याचा विचार करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. तसं जर काही झालं म्हणजे आमदारांची संख्या आता 20 आहे त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये एक त्यांचे आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव साहेबांचे चिरंजीव हे एक प्रमुख आमदार आहेत. त्यांचे भाऊ म्हणजे मावस भाऊ हे वरुण सरदेसाई हे दुसरे आमदार आहेत बांद्र्याचे. या दोघांच्या व्यतिरिक्त मुंबईचे जे 3-4 आमदार आहेत हे वगळता बाहेरचे आमदार हे वेगळे होतील का असा एक प्रश्न विचारला जातोय. असं काही झालं तर शिवसेना ही फक्त मुंबई महानगरापुरती पुन्हा उरली आहे का, जी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापना केली त्याच्यानंतर एक 20 वर्षापर्यंत 80च्या दशकापर्यंत शिवसेनेचा प्रभाव हा फक्त मुंबई शहरात होता. नंतर तो ठाणे शहरामध्ये गेला. ठाण्याची जेव्हा नगरपालिका होती
तेव्हा त्याचे पहिले नगराध्यक्ष सतीश प्रधान हे शिवसेनेचे निवडून आलेले होते. हा सगळा इतिहास आणि तिथून शिवसेना वाढलेली ती पुन्हा आता एकदा आपल्या बॅक टू स्क्वेअर वन असं म्हणतात त्या पद्धतीनं मुंबईपुरती सीमित होणार आहे का? मुंबई महापालिकेतले जे नगरसेवक त्यांचे निवडून आले ती संख्या वगळता महाराष्ट्राच्या अन्य महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये, नगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अतिशय कमी जागा मिळालेल्या आहेत, हे एक वास्तव आहे. त्यांची आजची महाराष्ट्राच्या राजकीय चित्रामधली त्यांची संख्या किंवा त्यांचं स्थान हे 4थ्या-5व्या क्रमांकाचं गेलेलं आहे, घसरलेलं आहे. इथून त्यांना पुढची वाटचाल करायची हे पक्षापुढे मोठं आव्हान असणार आहे. आजच्या घडीला या ऑपरेशन टायगर याचं महत्त्व अचानक का आलं? तर याचं कारण दिल्लीमध्ये ज्या काय घटना आणि घडामोडी घडत आहेत गेल्या काही दिवसामध्ये, त्याच्यामध्ये याचं एक कारण दडलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं बंगालमध्ये प्रचंड विजय मिळवल्यानंतर देशभरातल्या अनेक लहान मोठ्या पक्षांमधले अनेक कार्यकर्ते, नेते, खासदार, आमदार हे सगळे भारतीय जनता पक्षाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागलेले आहेत. त्याचं प्रत्यंतर आपल्याला आम आदमी पक्षामध्ये जी काही फूट पडली त्यातल्या राज्यसभेच्या 7 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाले. ते आता भाजपचे खासदार बनलेले आहेत. असं तिथे चित्र आहे दिल्लीमध्ये. ममता बॅनर्जी यांचा मोठा पक्ष, एवढा मोठा पक्ष जो होता, जो मोदींना आणि भाजपला थेट आव्हान देऊ शकेल अशी क्षमता असणारा नेता त्या पक्षाकडे होता, ममता बॅनर्जी. त्यांचा पक्ष बंगालमधील पराभवानंतर विखुरल्यासारखा झाला. त्यांचे जे नव्यानं निवडून आलेले 80 आमदार होते त्यातले देखील 60 आमदार हे वेगळे झाले आणि त्यांनी अद्याप ते कुठे विलीन झालेले नाहीत, पण त्यांनी आपला तृणमूल काँग्रेस हा खरा पक्ष आहे असा दावा केलाय. त्यांना वेगळा गट अशी मान्यता बंगाल विधानसभेमध्ये मिळालेली आहे. त्यांचे 28 खासदार होते, त्याच्यापैकी 20 खासदार हे वेगळे झालेले आहेत आणि ते आता NCPI या पक्षामध्ये विलीन झाले. NCPI हा आपल्याला एक आपल्याकडच्या NCP राष्ट्रवादी काँग्रेस याच्यासारखा भासणारा वाटणारा असा पक्ष आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया, नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया, NCPI. हा एक म्हणजे अदखलपात्र असा पक्ष होता. त्याची नोंदणी होती, पण त्याला राजकीय पक्ष अशी म्हणजे ज्याला नोंदणीकृत आणि मान्यता प्राप्त असं म्हणतात, त्यातला मान्यता प्राप्त हे बिरुद त्यांना प्राप्त झालेलं नव्हतं. कारण कुठल्याही निवडणुकीमध्ये ठराविक मतं मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग हा मान्यताप्राप्त पक्ष मानतं. त्याच्या आधी नोंदणी असते, तर हे फक्त नोंदणीकृत असा हा पक्ष होता, ज्याचं अस्तित्व हे बंगालमधल्या लोकांनाही माहीत नव्हतं. हावडामध्ये तो पक्ष नोंदीत आलेला होता आणि त्यांनी निवडणूक मात्र त्रिपुरामध्ये म्हणजे बंगालला लागून असलेल्या प्रांतात लढवली. तिथे त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यांना काही मतं देखील विशेष मिळाली नाहीत. नोटाला जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा या पक्षाला कमी मतं मिळाली होती. पण आता अचानक 20 खासदार विलीन झाल्यानंतर हा पक्ष हा देशातल्या प्रमुख राजकीय पक्षातल्या 5व्या क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. त्यामुळे असं हे राजकारणामध्ये चित्रविचित्र घटना घडत आहेत. या सगळ्याचा एक परिणाम किंवा एक मुख्य कारण हे आहे की भारतीय जनता पक्षाला संसदेमध्ये 2/3 बहुमत आत्ता हवंय, किंवा ते जे काही विधेयकं आणणार आहेत त्या विधेयकांच्या समर्थनार्थ 2/3 पाठिंबा त्यांना संसदेमध्ये उभा करायचा आहे. याच्यासाठी आता काय झालेलं आहे, कारण एप्रिलमध्ये आपल्याला आठवत असेल की 16 आणि 17 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि यांनी सगळ्यांनी 3 घटना दुरुस्ती विधेयकं संसदेत आणली होती चर्चेसाठी. एक होतं महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे त्याची अंमलबजावणी ही 2029 या निवडणुकीपासून केली पाहिजे. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना करणं, त्याचप्रमाणे राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढवणं, अशा 3
घटनादुरुस्ती विधेयकांवरती चर्चा होती. त्याचा उद्देश ते तिथं विधेयक आणणं आणि त्यावेळेला त्याला मान्यता तितक्या प्रमाणात मिळणार नाही याची खात्री असताना, म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे आणि एनडीएकडे 2/3 बहुमत संसदेमध्ये नाही हे आधीच माहिती असताना ते विधेयक आणलं गेलं. याचं कारण त्या निमित्तानं 2 दिवस एक महिला विधेयकाच्या निमित्तानं महिला विधेयक अंमलात आणण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाची कमिटमेंट आणि मोदी आणि शहा यांचे प्रयत्न हे देशापुढे आले. त्या सर्वाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण 2 दिवस पाहिलं. महिलांच्या मनामध्ये नक्की त्यावेळेला असा एक किंतु परंतु आलेला असेल की देशातले विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष, त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांचा DMK, कम्युनिस्ट पक्ष जो केरळमध्ये तेव्हा सत्तेत होता, या सर्वांनी मिळून महिला आरक्षणाचं विधेयक पारित केलं नाही, पारित होऊ दिलं नाही, त्याचा पराभव केला. आणि हा संदेश देशात गेल्यानंतर पुढे या ताबडतोब ज्या निवडणुका झाल्या बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, या ठिकाणी ममता बॅनर्जी असतील, स्टॅलिन असतील किंवा पिनाराय विजयन हे केरळचे मुख्यमंत्री कम्युनिस्ट, या तिघांचाही पराभव त्या निवडणुकीत झाला. ही एक अतिशय लक्षणीय अशी बाब आहे. याचं एक कारण ही 16 आणि 17 एप्रिल रोजी संसदेत जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये होतं. आणि आता भारतीय जनता पक्षाला आणि NDAला ही विधेयकं पुन्हा एकदा मंजूर करून घ्यायचीच आहेत. आणि त्यांना जर 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण लागू करायचं असेल, त्याला आवश्यक असणारे डिलिमिटेशन आणि सदस्य संख्या वाढवणं ही सगळी कामं जर करायची असतील तर त्यासाठी 2/3 बहुमतानं ही सगळी विधेयकं संसदेनं मंजूर करावी लागतील. आणि त्या दृष्टीनं ही सगळी वाटचाल चालू आहे. त्या दृष्टीनं हे सगळं राजकारण सध्या दिल्लीमध्ये शिजवलं जात आहे. बरेच दिवस आपण ऑपरेशन टायगरची चर्चा ऐकून होतो, पण ते प्रत्यक्षात येताना दिसत नव्हतं. ते आत्ता अचानक गेल्या 2 दिवसात हे साकारलं. याचं कारण डिलिमिटेशन आणि लोकसभा आणि राज्यसभेची संख्या वाढवणं याच्यामध्ये आहे. आता हे करण्यासाठी केंद्र सरकारची आवश्यकता काय आहे, तर त्यांना काय हवंय, तर लोकसभेमध्ये त्यांना 363 खासदारांचा पाठिंबा या विधेयकांना मिळवावा लागेल. आत्ता त्यांची संख्या बंगालमध्ये जे काय राजकारण घडलेलं आहे त्यानंतर 313 पर्यंत गेलेली आहे. शिवसेनेचे हे 6 लोक जेव्हा त्याला पाठिंबा देतील तेव्हा ही संख्या 319च्या आसपास जाईल. तरी देखील त्यांच्याकडे 25-26 इतक्या खासदारांची कमतरता राहील. ती भरून कशी काढायची हा एक त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असेल. राज्यसभेमध्ये सुद्धा 2/3 जवळ ते जातील, पण 2/3चा आकडा गाठणार नाहीत. राज्यसभेमध्ये 2/3 सदस्य ही संख्या आहे 166. आत्ता NDA सगळ्या प्रयत्नानंतर 150 पर्यंत गेलेली आहे. आता याच्यात पुढचं राजकारण काय असतं, तर जेव्हा संसदेमध्ये एखादा प्रश्न मांडला जातो आणि त्याच्यावरती मतदान होतं त्यावेळेला लहान पक्ष यांचे सदस्य किंवा मोठ्या पक्षातले काही सदस्य हे गैरहजर राहू शकतात. गैरहजर राहण्यास त्यांना सांगितलं जातं. आपल्याकडे एक महाराष्ट्रात मोठं उदाहरण आहे की शिवसेनेचे मोहन रावले हे जेव्हा खासदार होते संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, तेव्हा आलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळेला शिवसेनेचा पाठिंबा होता वाजपेयी सरकारला, पण मोहन रावले गैरहजर राहिले होते. त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं की माझी तब्येत बिघडली वगैरे. तर अशा तब्येती अचानक बिघडू शकतात. लोक मतदानाच्या वेळेला छोटे पक्ष, मोठे पक्ष हे बहिष्कार घालून बाहेर जाऊ शकतात आणि मग उरलेल्या सदस्यांच्या मधल्या 2/3 बहुमतानं हे विधेयक मंजूर व्हावं लागतं. ते मंजूर होण्याची सुलभता या 2-4 ज्या घटना, राजकीय घटना घडलेल्या आहेत, आम आदमी पक्षात पडलेली फूट, ममता बॅनर्जींच्या पक्षात पडलेली फूट आणि आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात पडलेली ही फूट, याच्यातून हे साध्य होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तेव्हा आपल्याला एक राजकारण दिसत असतं, हे प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही. त्याच्यासाठी काही वेगळे संदर्भ, वेगळ्या काही गोष्टी असू शकतात. बघूया दिल्लीमध्ये आणखीन काय काय घटना होत आहेत, आपल्याला लवकरच ते दिसेलच. या माहितीविषयी आपल्याला काय वाटलं
हा व्हिडिओ आपल्याला आवडला का? आवडला असेल तर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांकडे पाठवा. धन्यवाद.